नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. रेडी टू यूज आणि रेडी रांगोळीच्या ह्या कलाविश्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी खास, कधी न पाहिलेली अशी ही मस्त आणि वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येणारी रांगोळी. हो मैत्रिणींनो, संस्कार भारती रांगोळीमध्ये अगदी भला मोठा प्रकार आम्ही यावेळेला बनवला आहे आणि तोही अगदी काही तासांमध्येच. व्हिडिओला वेळ आपण लावणार नाही आहे, पण हे जे काही प्रकार बघा, मांडल्यानंतर कशी दिसते हे पहा, त्याचे भरपूर सारे यूज पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की ही रांगोळी बनल्यानंतर कितीतरी वेगवेगळ्या पटीने याचा वापर करता येणार आहे. अगदी बॉर्डर रांगोळी म्हणू नका, कॉर्नर रांगोळी म्हणू नका, किंवा अगदी आपल्या टेबलच्या कॉर्नरला, भिंतीच्या कॉर्नरला काही दुसरे कॉर्नर्स असतील, वर्टिकल रांगोळी म्हणून वापरता येणारी आहे. इथे मी काय केलं आहे, नेहमीप्रमाणे A3 OHP शीट घेतली आहे. A3 ही A4च्या डबल शीट असते आणि A3 OHP शीट घेतली 175 मायक्रॉनची. त्यांना दोघांना सेलोटेपने स्टिक करून घेतलं आहे. आणि आत्ता आपल्याला मिळालेला एक सध्या मॅजिक पेन जो आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये पसरला आहे, म्हणजे वापरला आहे, आणि तोच आहे हा मॅजिक पेन. आता मी ठरवलं, म्हटलं ब्लॅक परमनंट मार्करने जर आउटलाईन करायचीच आहे तर त्यापेक्षा आपण या व्हाईट परमनंट मार्करने आउटलाईन करून दाखवूया आपल्या मैत्रिणींना काय डिफरन्स येतो आहे तो. तर मी इथे काय करून घेते, ट्रेस करून घेते आपली डिझाईन. ट्रेस करणं म्हणजे नक्की काय असते हे तुम्हाला माहिती आहे. त्याच लाईनीवर लाईन्स फिरवणं म्हणजे तुम्हाला तशीच्या तशी डिझाईन तुमच्या OHP शीटवर मिळून जाईल. पहिली शीट मी इथे बघा, इथे मी ना मस्त शक्कल लढवली आहे. A3वर हाफ डिझाईन मी झेरॉक्स करून आणली आणि ती डिझाईन मी इथे वापरते. अरे अच्छा, पण जॉईन केल्यानंतर तो पूर्ण गोल आला नाही, घाबरून नाही जायचं. त्याच्यापेक्षा छोटाचा छोटा गोलची मी प्लेट घेतली आहे, तो पूर्ण गोल मी जॉईन केला आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की अगदी हलकासा डिफरन्स वर्टिकल साईडला आलेला आहे. तो काय येतो माहिती आहे का, कारण त्याच्या इथे जेव्हा डिझाईन स्ट्रेच केली जाते A3वर बसवण्यासाठी, तेव्हा ती डिझाईन फक्त स्ट्रेच होते. आता पहा, जॉईन करून घेऊन मी माझ्या सगळ्या लाईन मॅच करून घेते आधी. हे जर तुम्ही आधी केलं नाही आणि पूर्ण रांगोळी बनवून झाल्यानंतर जर तुम्हाला कळालं तर तुमची रांगोळी व्यवस्थित दिसणारच नाही. पण ह्यामध्ये ॲडजस्ट करता येईल. कसं गोल तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. जॉईन केल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणता गोल इकडे तिकडे झाला आहे आणि त्यानुसार तुम्ही ते आउटलाईन करून घ्याल. तसंच मी काहीसं इथे केलं आहे. पहा ना, पहिला लेअर मारून झाल्यानंतर मला कळलं की मला शूटिंग पण करायचं आहे, पण इथे हलकासा फेविकॉल लागला होता, पण तो व्यवस्थित नव्हता लागला आणि म्हणूनच मी फेविकॉलचा म्हणजेच आपला मिश्रणाचा एक लेअर इथे मारून घेतला आहे आणि त्यावर रांगोळीचा लेअर चढवला आहे. मिश्रण कसलं, 60-40 फेविकॉल MR 60%, 40% पाणी घेऊन मिश्रण रेडी करायचं आणि ते मिश्रण आपल्या OHP शीटवर डिझाईनच्या हिशोबाने लावायचं आणि रांगोळी टाकायची. आपल्याला रांगोळी फक्त चिटकवून घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे चिटकवायची आहे की जेव्हा जेव्हा आपण वापरू तेव्हा तेव्हा ती निघाली नाही पाहिजे, म्हणजेच वारंवार वापरता येणारी रांगोळी. चुकून मी मधल्या पानांना जिथे मला ग्रीन कलर मारायचा होता तिथे सुद्धा रांगोळी आणि ग्लू पडला आणि म्हणूनच झाडण्याच्या अगोदरच मी थोडंसं पुसून घेते, म्हणजे झाडल्यानंतर ती त्याच्यावर रांगोळी जाणार नाही आणि मी ग्रीन कलरचा पॅच म्हणजेच ग्रीन कलरचं लीफ नंतर कंप्लीट करून घेईन. पहा, इथे हळूहळू आपली डिझाईन कंप्लीट होत चाललेली आहे. आय होप, म्हणजे मला आशा आहे की तुम्हाला कळतं आहे की मी स्टार्टिंगपासून नक्की काय केलं आहे. आता ही डिझाईन कशी केली किंवा नक्की कशी प्रिंटआउट घ्यायची हे सगळं काही स्टेशनरी शॉपमध्ये, म्हणजे जिथे प्रिंटआउट आणि काही आर्टिस्टिक काम केली जातात तिथे नक्कीच ही लोकं आपल्याला ॲडजस्ट करून देतात, हाफ डिझाईन करून देतात. आणि जर तुम्हाला तेही पॉसिबल नसेल तर तुम्ही कोणत्याही डिझाईनची मिरर इमेज घेतली वर्डमधून तर त्यालाही तुम्ही प्रिंटआउट काढून आणू शकता. आता PDF जर तुम्हाला सेम टू सेम डिझाईनची हवी असेल तर मैत्रिणींनो, आम्हाला DM करा, व्हॉट्सअप थ्रू, इन्स्टा थ्रू. नक्कीच आम्ही तुम्हाला तिथे हेल्प करू शकू. याच्यानंतर पहिला लेअर मारून झाला, पण काहीशी रांगोळी बॉर्डरवर पण गेलेली दिसते आणि तीच मी इथे
अगदी हलक्या हलक्या ब्रशच्या साहाय्याने वाईप अप करून घेते, म्हणजे ती काढून टाकायची. म्हणजे काय होईल ना, आउटलाईनवर जेव्हा रांगोळी लागेल तेव्हा नंतर जेव्हा तुम्ही ॲक्रेलिक कलरने आउटलाईन करायला जाल ना, तेव्हा तुम्हाला डिफिकल्ट जाईल. आता पहा, पहिला लेअर अगदी व्यवस्थितरित्या सुकलेला आहे. तुम्ही कितीही त्यावर टॅप करा, रांगोळी निघणार नाही. फोल्ड करा, रांगोळी निघणार नाही. बेंड करा, रांगोळी निघणार नाही. कारण ही अशी रांगोळी आपण बनवतोय जी आपण वारंवार वापरू शकणार आहोत आणि वारंवार त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला अरेंज करणार आहोत. याच्यावरच आपल्याला दुसरा लेअर मारून घ्यायचा आहे. पण पहा ना, दुसरीसुद्धा भाग म्हणजे दुसरीसुद्धा डिझाईन मी पहिल्या लेअरने कंप्लीट करून ठेवली आहे. आता दुसरा लेअर मारताना काय खबरदारी घ्यायची? दुसरा लेअर मारताना रांगोळीवर जेव्हा तुम्ही ब्रशने मिश्रण अप्लाय कराल तेव्हा ते अगदी हळूहळू करा, जेणेकरून पहिलावाला लेअर उखडून येणार नाही. दुसऱ्यांदा जेव्हा मिश्रण आपण बनवतो ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे. का? कारण जेव्हा दुसऱ्यांदा रांगोळी स्टिक होईल ना, ती अगदी व्यवस्थितरित्या आणि अगदी न सांडणारी, न निघणारी अशी रांगोळी तिथे बसून जाईल. सो इथे मी दुसरा लेअरसुद्धा मारून घेत आहे. आणि ह्या दुसऱ्या लेअरमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की कुठेही पहिला लेअरमधली जिथे रांगोळी आपण टाकली नाही आहे तिथे रांगोळी आपल्याला टाकली नाही घ्यायची. आणि झाडताना कोणत्याही लाईट शेडवरून डार्क शेड तुम्हाला झाडायचं नाही आहे. कारण तसं केलात तर कोणताही डार्क शेड लाईट शेडवर आपण बोलतो ना घरंगळून खाली येईल आणि त्या शेडवरच तो स्टिक होऊन जाईल. जरी त्यावर आपण ग्लू मारला नाही आहे तरी त्याच्या अगोदर जो आपण ग्लू मारलेला असतो तो सुकलेला नसतो पूर्णपणे आणि म्हणूनच त्या रांगोळी एकमेकांमध्ये मर्ज होतात. पण इथे मी कोणत्याही हिडन स्टेप्स दाखवत नाही आहे. तुम्हाला एकूण एक तुमच्याबरोबर स्टेप शेअर केलेल्या आहेत. आता थोडंसं व्हिडिओ तर माहिती आहे 10 मिनटापेक्षा जास्त मिनटं तर तुम्ही पाहतच नाही. त्यामुळे अगदी छोट्यातल्या छोट्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तरी केला तरी खूप स्पीडमध्ये दाखवण्यामध्ये तुम्हाला काही कळणार नाही. आता इथे पहा ना, 2 लेअर सुकवून व्यवस्थितरित्या घेतले आहेत आणि त्यानंतर ना मैत्रिणींनो मी इथे ॲक्रिलिक कलरने, व्हाईट ॲक्रिलिक कलरने, म्हणजे प्रत्येक स्टेप्समध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट सांगतोय तरीही काही मैत्रिणी व्हिडिओ न ऐकता आम्ही काय एक्सप्लेन करतोय ते सुद्धा न ऐकता अगदी कलर कोणता वापरत आहात, OHP शीट कुठे मिळते, स्टेशनरी शॉपमध्ये खूप जणींना हे सांगून झालेलं आहे. OHP शीट स्टेशनरी शॉपमध्ये मिळते. A3 A4 या दोन्ही साईजमध्ये मिळते. आता खेड्यापाड्यात किंवा अशा ठिकाणी जिथे मोठ्या मोठ्या आर्टिस्टिक स्टेशनरी शॉप नसतात तिथे मात्र अवेलेबिलिटी नसेल मे बी, पण ती कुठून घ्यावी ह्याचे सुद्धा आम्ही ऑप्शन्स आमच्या व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करत असतो. ऑनलाईन मिशोवर, ॲमेझॉनवर बऱ्याच वेगवेगळ्या साईडवरून तुम्ही OHP शीट ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. कॅमलिन पेनबद्दलसुद्धा बऱ्याच लोकांचे कमेंट्स आहेत. आता तुम्हाला ते माहिती आहे, जेव्हा मी हा व्हिडिओ बनवलेला आणि कॅमलिन पेनचा वापर सुरू केलेला तेव्हाही मी तुम्हाला इंट्रोडक्शनसाठी सांगितलेलं की ॲक्सिडेंटली हा पेन मी विकत आणला आणि ॲक्सिडेंटली अशी काही रांगोळी बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे मला कळलं की अशीसुद्धा रांगोळी बनू शकते. म्हणजे त्यासुद्धा मध्ये बरेच मैत्रिणींचे काही कमेंट्स आहेत की रांगोळी शेअर करायची इच्छा नाही आहे की नाही, पेनची लिंक द्यायची इच्छा नाही आहे. जर इच्छा नसती तर आयडिया शेअर करणं आणि कलेला सादर करणं हे सुद्धा जमलं नसतं, नाही का. इथे पहा, ॲक्रेलिक कलरला सुद्धा व्यवस्थित सुकवून द्यायचं आहे मैत्रिणींनो, नाहीतर लगेच हात लावून लगेच बघायला जाल तर तुमची रांगोळी इकडे तिकडे पसरू शकते, कलर इकडे तिकडे पसरू शकतात. अशी अरेंज केल्यावर किती सुंदर दिसते ही रांगोळी बघा ना. आता हे हाफमध्ये 2 पीस आहेत. आपण जेव्हा त्याला जॉईन करू तेव्हा काहीशी अशी डिझाईन स्क्वेअर डिझाईन रेडी होऊन जाईल. पण जर आपण ती थोडीशी खाली घेतली म्हणजेच व्हर्टिकली एक डिझाईन थोडीशी आपण जर खाली घेतली तर ती एक व्हर्टिकल डिझाईनसुद्धा बनेल, हो की नाही. आता पहा ना, कॉर्नर वॉलवर, कॉर्नर टेबलवर, कॉर्नर पीसवर बाहेरच्या आपण आपल्या
जिथे आपल्या घराच्या बाहेर स्पेस असतो तिथे आपण चप्पल स्टँड ठेवतो आणि बऱ्याच अशा गोष्टी ठेवतो, त्यालासुद्धा सजवण्यासाठी तुम्ही ही रांगोळी वापरू शकता. बॉर्डर रांगोळीसाठी तर उत्तम पर्याय आहेच, पण ही रांगोळी ना मी खास व्यक्तीसाठी बनवली आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीची एंगेजमेंट सेरेमनी येणाऱ्या रविवारी आहे आणि तिला गिफ्ट म्हणून काय घेऊन जावं म्हणून ह्या विचारात पडलं असताना ही डिझाईन माझ्यासमोर आली आणि म्हणूनच खास डिझाईन खास व्यक्तीसाठी बनवली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही आयडिया कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देऊ शकतात. धन्यवाद.